कमिटीचे विद्यमान खासदार आपला 16 कमिटीचे सन्मान होते. 16 कमिटी सदस्यांना विनंती आहे आपणचा सन्मान करायचा. सर्व अध्यक्ष माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व सभासद मंडळींना आपणचा सन्मान करायचा. माजी चेअरमन सन्मान्य रामराजी राखे आपले मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य बाळासाहेब राखे आपले 16 कमिटीचे मनपूर्वक स्वागत. यानंतर येथुराध्यक्ष विद्यमान अध्यक्ष सन्मान्य दीपकांना उन्हाळे आपल्या 16 कमिटीचे सन्मान होते. हा सन्मान स्वीकारायचा. सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासदांना आपण सन्मानित करायचं. या ठिकाणी वडगावला असो पुणे आता सर्वांना धन्यवाद देतो आणि यानंतर संस्थापक अध्यक्ष शरद उलवळे यांना विनंती की थोडक्यात आपण प्रस्ताव करायचा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व क्रीडा शक्तीपीठ विवाह सोहळा वर्ष 14 साजरे होत असताना आज खऱ्या अर्थाने आनंद होतोय की जो 4 वर्षापूर्वी विवाह सोहळ्याचं रोपटं आज आम्ही सगळ्यांनी मिळून लावलं. विवाह सोहळ्याचं रोपटं आज आम्ही सगळ्यांनी मिळून लावलं आणि खऱ्या अर्थानं आज ह्याचा वटवृक्ष पाहताना फार आनंद होतोय की आम्ही सर्व पक्षाची मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी समाजाची मागणी म्हणून आपण काहीतरी जावं लागतं. भोसले शरद भाऊ असलं सायदिकाई असलं भाऊसाहेब टिकले असलं सगळे मंडळी ज्यांनी पुढाकार घेऊन सामुदायिक चळवळ चालू केली त्यांना मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. कारण आता लग्नाचा खर्च आई वडिलांना परवडत नाही. ठरत कर्ज काढून लग्न करणारे अनेक कुटुंब आपण पाहतो आणि हाऊस मौज देखील करणारे कुटुंब आपण पाहतो. याहीपेक्षा वेळ पैसा वाया न जाता एकत्रपणे येऊन समाजाला या माध्यमातून दिशा दाखवण्याचे काम आपण या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून करता. आपल्याला धन्यवाद देत असताना या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ज्या ज्या कुटुंबांनी सहभाग घेतला त्या कुटुंबाला देखील मनस्वी धन्यवाद द्यावा लागला. नाहीतर आई आणि वडील मुलाचे सामुदायिक विवाह चळवळीमध्ये सहभागी होणं प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलीचं माझ्या मुलाचं लग्न टाटामाटामध्ये झालं पाहिजे. जरी आर्थिक परिस्थिती कमजोर असेल गरिबीची असेल तरी देखील आपण म्हणतो की लग्न माझं जोरात झालं पाहिजे. परंतु या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन जवळपास या 12 परिवाराला एकत्र करण्याचं काम केलं 6 विवाह सोहळ्याच्या माध्यमातून. त्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपूर्ण शरद भाऊ असं सायदिका मनस्वी माझ्या वतीनं या ठिकाणी उपस्थित ज्यांनी पुढाकार घेऊन शुभेच्छा व्यक्त करतो. परमेश्वरांना तुम्हाला मनस्वी धन्यवाद विरोधी द्यावं. आणि ज्या प्रकारे त्याच्या आधीमध्ये परवडत नाही वाटचाल लग्नाच्या आपण पाहतो. पुढे निधी चालू आणि हाऊस मौज देखील करणारे कुटुंब आपण पाहतो. या ठिकाणी या माध्यमातून दिशा दाखवण्याचे काम आपण या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून करता. आपल्याला धन्यवाद देत असताना या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ज्या ज्या कुटुंबांनी सहभाग घेतला त्या कुटुंबाला देखील मनस्वी धन्यवाद द्यावा लागला. नाहीतर आई आणि वडील मुलाचे सामुदायिक विवाह चळवळीमध्ये सहभागी होणं प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलीचं माझ्या मुलाचं लग्न टाटामाटामध्ये झालं पाहिजे. जरी आर्थिक परिस्थिती कमजोर असेल गरिबीची असेल तरी देखील आपण म्हणतो की लग्न माझं जोरात झालं पाहिजे. परंतु या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन जवळपास या 12 परिवाराला एकत्र करण्याचं काम केलं 6 विवाह सोहळ्याच्या माध्यमातून.
म्हणून ज्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो त्यांना मनस्वी माझ्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं तुमच्या वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. परमेश्वरांना तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी द्यावं आणि ज्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वाटचाल ही अधिक सुकर व्हावी.